नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आज आपण पर्यावरण या विषयाचं ओरिएंटेशन लेक्चर बघणार आहोत। एवढ्या दिवस कंबाईनच्या परीक्षेसाठी आपण पर्यावरण हा खूप विषय सिरियसली केलेला नाही आहे, पण आता नवीन बदललेल्या सिलेबसमध्ये पर्यावरण असेल, रिमोट सेन्सिंग आहे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, हे सगळे विषय आपल्याला नव्याने ॲड झालेले दिसतात। मग पर्यावरणाचा अभ्यास नेमका कसा करायचा आहे? बऱ्याचदा कसं व्हायचं की आधी कंबाईनचे विद्यार्थी ग्रुप बी किंवा ग्रुप सीला पर्यावरणाचा विशेष अभ्यास करायचेच नाही, पण आता प्रॉपर सिलेबसमध्ये आहे म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येताना आपल्याला दिसणारच आहेत। आता ग्रुप सीची जी परीक्षा झाली 2 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये पण आपण बघतो की 5 प्रश्न पर्यावरणावरती विचारलेले होते आणि मग इतर ते रिमोट सेन्सिंग वगैरे याच्यावरती पण 5-5 प्रश्न। तर पर्यावरण आता आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। म्हणजे तुम्ही जर रिझल्टच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला प्रत्येक मार्क महत्त्वाचा असतो। मग मेन्समध्ये जर बघितलं, जीएसच्या विषयांच्यामध्ये कॉम्पिटिशन ऑलमोस्ट सेम असते, नेक टू नेक असते। म्हणजे जीएसच्या इतर विषयांच्यामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या प्रतिस्पर्धीमध्ये खूप जास्त फरक पडेल अशी सिच्युएशन काही नसते, कारण सगळ्यांचं पाठांतर झालेलं आहे। चांगलं भूगोलाचं पाठ आहे, सगळं इतिहासाचं सगळं पाठ आहे, पॉलिटी ऑलमोस्ट सगळ्यांचं पाठ असतं, राईट। इकॉनॉमिक्समध्ये तीच परिस्थिती आहे। म्हणजे खूप जास्त तुम्हाला एज मिळेल किंवा ॲडव्हान्टेज मिळेल असे विषय हे जीएसचे आता राहिलेले नाही आहेत। मग काय करायचं आहे की इतरांपेक्षा जर पुढे जायचं आहे किंवा आपल्याला मार्क्स थोडे जास्त स्कोर करायचे असतील तर हे नव्याने जे ॲड झालेले विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडा फोकस करणं गरजेचं आहे। जसं पर्यावरण असेल, रिमोट सेन्सिंग आहे किंवा तंत्रज्ञान आहे, मग त्याच्यातलं पर्यावरण नेमकं काय विषय आहे, कसा आहे, सिलेबस काय आहे, प्रश्न कसे येतील, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आज आपण इथं करणार आहोत। ठीक आहे। आता एक लक्षात घ्या की पर्यावरण म्हणजे तो काही ह्या परीक्षेसाठी वेगळा, तो त्या परीक्षेसाठी वेगळा असं होऊ शकत नाही। म्हणजे एकच पर्यावरण हा विषय यूपीएससीला तोच आहे, राज्यसेवेला तोच आहे, कंबाईनला तोच आहे। थोडा अप्रोचमध्ये फरक आपल्याला फक्त करायचा आहे की आपल्याला कंबाईनमध्ये किंवा ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये काय येऊ शकतं, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, हा अंदाज घेऊन आपल्याला पर्यावरण इथं शिकणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, हे जे विषय सगळे तुम्हाला शिफ्ट झालेले आहेत हे राज्यसेवा मेन्समधले आहेत। म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आता आणि राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हमधला सिलेबस तुम्हाला आलेला दिसतो। त्यामुळे आपण अभ्यास करत असताना राज्यसेवेच्या लेवलचाच करायचा आहे, कारण प्रश्न तेच येण्याची आपल्याला शक्यता खूप जास्त असणार आहे। ठीक आहे। तर आपण थोडं विश्लेषण करूया विषयाचं, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, हे जे नॉर्मल कॉमन प्रश्न असतात सगळ्या विद्यार्थ्यांचे, त्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत। ठीक आहे। तर सुरू करूया। आता यूपीएससी आणि एमपीएससीचा आपला काही संबंध नाही आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण जायला नको। कंबाईन मुख्य परीक्षा गट ब, आता जो सिलेबसमध्ये आपल्याला पर्यावरण दिलेलं आहे तो नेमकं काय दिलेलं आहे? कारण अभ्यास करायला सुरुवात करत असताना आधी आपल्याला सिलेबस समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। सिलेबसच्या शिवाय तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा अंधारामध्ये गोळी मारल्यासारखं आहे, तुम्ही नेमकं काय करता हेच तुम्हाला कळणार नाही। त्यामुळे सिलेबस नीट समजून घेणं आणि त्याच्यानुसार प्रश्न। आता असं नाही झालेलं आहे की एमपीएससीने जसं सिलेबस दिलेलं आहे तसेच प्रश्न कायम विचारलेले आहेत, असं नाही बघतो आपण, कारण आपल्याला माहिती आहे की सिलेबस दिला एक आणि विचारले प्रश्न खूप वेगळेच। म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं झालं, कम्प्युटर आणि आय टीच्या मधलं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं, ठीक आहे, कम्प्युटर आणि आय टीचं एक्झाम्पल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आयोगाने सिलेबस एक दिलाय वेगळाच आणि प्रश्न तिसरेच काहीतरी येतात। प्रश्न हे सगळे नेटवर्किंगचे किंवा डेटा अनालिटिक्सचे असे काहीतरी प्रश्न आणि खूप अवघड प्रश्न येतात। पण तरी पण आपण सिलेबस बघणं किंवा तो समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। ती आपल्याला दिशा दाखवतं की अभ्यास नेमका काय करायचा आणि कुठल्या दिशेमध्ये करायचा आहे। ठीक आहे। आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक सिलेबस आणि PYQ। सिलेबस काय सांगतं की अभ्यास काय करायचा, PYQ सांगतं अभ्यास कसा करायचा। ठीक आहे। 2 गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या। अभ्यासक्रम आपल्याला काय सांगतो की काय करायचं, राईट, आणि PYQ आपल्याला काय सांगतात की कसं करायचं, राईट। अभ्यास कसा करायचा PYQ सांगणार आहेत, काय करायचं हे आपल्याला अभ्यासक्रम सांगणार आहे। मग सुरुवात तर आपली इथनं होणार आहे की काय वाचलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर ते समजण्यासाठी आधी आपल्याला सिलेबस माहिती असणं खूप जास्त गरजेचं असतं। ठीक आहे। मग हा कंबाईन मुख्य परीक्षेचा गट ब चा अभ्यासक्रम दिलेला आहे, आपण समजायचा प्रयत्न करूया की नेमकं काय दिलं याच्यामध्ये। ठीक आहे। पहिलं आहे बघा, मानवी विकास आणि पर्यावरण। मला सांगा याच्यामधनं काय कळतं तुम्हाला? तर उत्तर काही कळत नाही। मार्केटमधलं एक पुस्तक मला दाखवा ज्याच्यामध्ये या हेडिंग खाली काही दिलेलं असू शकतं, मानवी विकास व पर्यावरण।
तर असं काही दिलेलं नसतं. ही क्लासमध्ये जी आपण चर्चा करतो की म्हणजे विकासाची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेमधनं पर्यावरणाला झालेला परिणाम, पर्यावरणाचा झालेला ऱ्हास किंवा विकास आणि पर्यावरण यांच्यामधला संबंध, एक नेहमी असं म्हटलं जातं की एक डिबेट आहे, एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट, म्हणजे पर्यावरण विरुद्ध विकास. असं म्हणलं जातं की दोन्ही गोष्टी समांतर होऊ शकत नाहीत. विकास झाला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर विकास नाही करू शकणार. मुंबई मेट्रोचं उदाहरण घ्या की मेट्रो बांधायची आहे, मग आरेचं जंगल तोडावं लागेल. म्हणजे विकास झाला मेट्रो बांधून, पण इकडं ऱ्हास झाला, काही जंगल तोडलं तुम्ही. जंगल तसंच ठेवायचं तुम्हाला आरेचं, तर मग विकास नाही करत, मेट्रो नाही बांधता येणार. आणि सगळ्या विकसनशील देशांच्या मध्ये, विशेषतः विकसनशील देशांच्या मध्ये हाच एक मोठा प्रॉब्लेम समोर उभा राहिलेला आहे की काय नेमकं करायचं, विकास करायचा आहे का पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे, का मधला मार्ग काय आहे ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, असं काही करता येऊ शकतं का. तर हा जो डिबेट आहे, नेमकं देशामध्ये काय चाललेलं आहे, या डिबेटमधनं आपल्याला प्रश्न येण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे समजून घेण्याचा भाग आहे, राईट. तर क्लासमध्ये आपण ज्या काही चर्चा करू, काही उदाहरणं घेऊ, त्याच्यामधनं तुम्हाला ह्या गोष्टी कळत जातील. असा हा खूप ओपन एंडेड टॉपिक आहे, मानवी विकास आणि पर्यावरण. ठीक आहे, म्हणजे विकासाचे पर्यावरणावरती काय परिणाम झाले किंवा मानवी विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाची स्थिती कशी झाली, हे आपल्याला अभ्यास करायचं आहे. त्यानंतर आहे पर्यावरण पूरक विकास, राईट. पर्यावरण पूरक विकास असं काही असतं का? पर्यावरण पूरक विकास म्हणजे जसं मी सांगितलं की एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे शाश्वत विकास. मग विकास करत असताना तो पर्यावरण पूरक असू शकतो का? किंवा विकास, जसं मी म्हटलं, विकास आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकतात का, घडू शकतात का, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. परत खूप ओपन एंडेड आहे, राईट. हा चर्चेमधनच आपल्याला येण्यासारखा मुद्दा आहे. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचं संधारण, विशेषतः वनसंधारण. नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे आपल्याकडे, त्यांचं संवर्धन करायचं आहे आपल्याला, आणि त्यातल्या त्यात विशेष कशा करायचं, वनसंधारण करायचं आहे. म्हणजे आपला फोकस कुठं असला पाहिजे, वनसंधारणावरती असला पाहिजे. मग याच्यामधल्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील, काही धोरणं असतील, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, आपल्याकडे वनधोरण कधीपासून सुरू झालं बघा. नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी जर तुम्ही बघितली, भारताने 1952 मध्येच पहिलं वन धोरण केलेलं आहे. त्यानंतर 1988चं वन धोरण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये भौगोलिक क्षेत्रापैकी 33% क्षेत्र हे वनांखाली असलं पाहिजे, असं आपण म्हणतो. मग कुठल्या धोरणाने सांगितलं किंवा 1988चं धोरण का जास्त महत्त्वाचं आहे, ओके. तर अशा प्रकारे अभ्यास करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. किंवा वनांच्या बद्दल अजून खूप साऱ्या करंटमध्ये पण सरकारच्या योजना आहेत किंवा काही धोरणं आधीची आहेत, तर त्या धोरणांना समजून घेणं हे याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आपल्याला ठरणार आहे. वनसंधारण म्हणजे तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्याच्या पातळीवरती पण संधारणाच्या बाबतीमध्ये ज्या पण काही योजना बघाल, त्या तुमच्यासाठी परीक्षेला महत्त्वाच्या असतील. ठीक आहे. त्यानंतर आहे विविध प्रकारची प्रदूषणे आणि पर्यावरणीय आपत्ती. विविध प्रकारची प्रदूषणे आणि पर्यावरणीय आपत्ती. आता नॉर्मली आपण जेव्हा पर्यावरण वाचतो ना, त्याच्यामध्ये आपण प्रदूषणाचा खूप जास्त विचार करत नाही. पण प्रदूषण होणं ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आता जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं की आत्ता घडतंय काय आपल्या आजूबाजूला, नीट पेपर वगैरे वाचत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम चाललेला आहे किंवा दिल्लीमध्ये काय चाललेलं आहे, राईट. वायू प्रदूषणाची अतिउच्च पातळी या दोन शहरांच्या मध्ये क्रॉस झालेली आपल्याला दिसतं, आणि प्रचंड जास्त, इतकं जास्त की त्याच्यातनं काहीतरी आपत्ती घडेल एवढी प्रदूषणाची पातळी आपण मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये बघतोय. दिल्लीमध्ये हे काही नवीन नाही, दिल्लीमध्ये याच्या आधी पण झालेलं आहे. मागच्या वर्षी पण तुम्ही बघा की तिथं शाळा बंद ठेवाव्या लागल्या, ऑफिसेस बंद ठेवावे लागले, 15 दिवस सगळी सार्वजनिक सुट्टी घोषित करावी लागली. इतकं टोकाचं प्रदूषण, वायू प्रदूषण आपण दिल्लीमध्ये बघितलं. पण यावर्षी मुंबईमध्ये पण दिसलं. मग प्रश्न काय याच्यातनं निर्माण होतात की अशी परिस्थिती का निर्माण होते, कशामुळे प्रदूषण होत आहे, भौगोलिक कारण आहे का, मानवनिर्मित कारण आहे का, नैसर्गिक काही कारण आहे. ठीक आहे. मग मुंबईमध्ये आपण काय सांगतो की मुंबई आणि दिल्लीमध्ये सगळ्या बांधकामांवरती बंदी घातली 10 दिवस. मग बांधकामापासून निर्माण होणारी धूळ हे कारणीभूत आहे का याच्यासाठी, असे काही पण प्रश्न आपल्याला याच्यामधनं विचारले जाऊ शकतात. पण जेव्हा आपण प्रदूषण म्हणतो तेव्हा कुठल्या एका प्रदूषणाबद्दल आपण बोलत नाही.
तर जे पण पर्यावरणीय आपत्ती निर्माण करू शकतात असे सगळे प्रदूषण आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. प्रामुख्यानं वायू प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, या तीनही प्रदूषणांच्या प्रकारावरती आपल्याला खूप जास्त प्रश्न MPSC मध्ये विचारलेले आहेत. जसं मी नेहमी सांगतो की आता MPSCचेच प्रश्न आपल्याला इकडे कंबाईनमध्ये विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं आपण या 3 प्रदूषणाचा अभ्यास करणार आहोत. किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल शहरांच्या मधलं, त्याच्यावरचे अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यावरती सरकारी नियम कधीचे आहेत हे विचारलेलं आहे. त्यानंतर प्रदूषणाच्या मध्ये एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे प्लास्टिक. राईट, अलीकडेच भारतामध्ये एकल वापर प्लास्टिक किंवा सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी घातली आपण. मग आत्तापर्यंत MPSC मध्ये किती 2 वेळा प्रश्न विचारलाय बघा. 50 मायक्रॉनच्या जाडीच्या प्लास्टिकच्या पिशवीवरती आपण बंदी घातली 2016च्या नियमानुसार प्रश्न विचारला. 2021च्या नियमानुसार 75 मायक्रॉन जाडीच्या पेक्षा कमी पिशवीवरती आपण बंदी घातली, तो प्रश्न विचारला. आता नवीन नियम केले आपण 31 डिसेंबर 2022ला आपण ठरवलं की 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक भारतामध्ये बॅन असेल. मग प्लास्टिकचं प्रदूषणच होणार आहे, त्याच्यातनं पर्यावरण आपत्ती घडत असतात. तर त्याचा आपल्याला अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. मग तुम्ही याच्याबद्दल जे पण काही वाचाल ते आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. त्यानंतर अलीकडेच एक खूप महत्त्वाची गोष्ट घडली. आता तुम्ही परत जस्ट नवीन असाल, पेपर वाचता की नाही मला माहीत नाही, तर तुम्ही हा मुद्दा वाचला असाल का पेपरमध्ये मला माहीत नाही. तेल गळती झाली कुठे? चेन्नईमध्ये. राईट, चेन्नईमध्ये तेल गळती झाली. मग याने प्रॉब्लेम काय झाला, तर एनोर ही नावाची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये प्रचंड जास्त तेल त्या याच्यामध्ये पसरलं आणि तिथं जैवविविधतेला किंवा बायोडायव्हर्सिटीला इतका प्रचंड मोठा फटका बसला. तर तो एक प्रकारची पर्यावरणीय आपत्ती आहे. तेलाचं पाण्यामध्ये, महासागरांच्या, समुद्रांच्या मध्ये जाणं ही एक प्रकारचं प्रदूषण आहे. ऑइल पोल्युशन असं त्याला म्हणतो, त्याला तेल गळती असंही म्हटलं जातं. मग या स्वरूपाचे पण प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि हे सगळं कुठल्याही पुस्तकांच्या मध्ये दिलेलं नसतं. आता मला माहिती आहे की तुम्ही प्रश्न विचारा म्हटलं की पहिला प्रश्न विचारणार की सर वाचायचं काय किंवा कशातनं अभ्यास करायचा, रेफरन्स बुक कुठले वापरायचे वगैरे. पण प्रॉब्लेम काय की सिलेबसमध्ये जे दिलेलं असतं ना ते सगळं पुस्तकांच्या मध्ये दिलेलं नसतं. किंवा परीक्षेमध्ये येणारी प्रत्येकच गोष्ट पुस्तकांमधनं येत नसते. राईट, तर ही काही उदाहरणं आता सांगतो की तेल गळती आपल्याकडे नॉर्मली होत नाही भारतामध्ये, पण आता ही पहिल्यांदा झाली. हे जे वादळ आलं होतं चेन्नईमध्ये, मिचॉंग वादळ, त्याच्यामुळे ही तेल गळती झाली आणि मग त्याच्यातनं एक पर्यावरणीय आपत्ती आपल्या समोर उभा राहिलेली आहे. काय परिणाम होत आहेत, परिसंस्थेवरती काय परिणाम होतात, माशांवरती काय परिणाम झाले, अनेक म्हणजे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय काय त्याच्यामध्ये समस्या निर्माण झाल्या, हे सगळं आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रदूषण या मुद्द्याचा आपण अभ्यास करायचा आहे. म्हणजे पुन्हा हे ओपन एंडेड आहे बघा. याच्यामध्ये काही आपण सीमित करू शकत नाही की बाबा हां एवढंच अभ्यास करायचा, असं नाही. तर खूप जास्त प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात आणि कुठल्याही पुस्तकांच्या मध्ये दिलेले नसतील असे हे प्रश्न आहेत. ठीक आहे, त्यानंतर आहे पर्यावरण संवर्धनामध्ये कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था. आता एक गोष्ट इथं नीट लक्षात घ्या की यांनी सांगतानाच काय सांगितलंय की सगळ्याच ठिकाणच्या संस्था आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्ही जर ट्रेंड बघितला तर MPSC मध्ये खूप जास्त संस्थांवरती प्रश्न विचारायचा ट्रेंड आहे. मग इथं आपल्याला कुठले कुठले सांगितले की राज्य पातळीवरती काही संस्था असतील तर, राष्ट्र पातळीवरती काही संस्था असतील तर, आणि जागतिक पातळीवरती काही संस्था असतील तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग संस्था किती आहेत तर असंख्य आहेत. राईट, म्हणजे तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की आंतरराष्ट्रीय संस्थांवरती कुठे कुठे प्रश्न विचारले बघा. IUCN प्रश्न विचारलाय, IPCC ही संघटना आहे प्रश्न विचारलाय. त्यानंतर अनेक करार जे आहेत आपल्याला विचारलेले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल प्रदूषणाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशा अनेक संस्था आहेत ज्या जागतिक स्तरावरती पण काम करतात पर्यावरणाच्या मध्ये, त्यांचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आणि मी सांगणार आहे पुढे की नंतर संस्था म्हटलं की अभ्यास कसा करायचा. मी काय म्हटलं की आपल्याला अभ्यासक्रम काय सांगतो की काय करायचं,
आपला अजून विचार इथपर्यंतच की काय करायचं. मी शेवटी याच्याकडे जाणार आहे की PYQ मधनं कसं करायचं ते मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आता की संस्था करायच्या. मग राज्याच्या पातळीवरती किंवा राष्ट्रीय पातळीवरती एक संस्था आहे बघा, CPCB. तुम्ही ऐकली पण नसेल, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ, CPCB. मग हे जे आपण म्हटलं की हवेचं प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, यांची मानकं तयार करण्याचं काम ही संस्था करत असते. त्यानंतर अजून एक संस्था आहे राष्ट्रीय पातळीवरती, BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. आणि अशा राज्य पातळीवरतीच्या पण ज्या संस्था असतील त्यांचे पण प्रश्न आपल्याला खूप विचारलेले असतात. तर सांगताना यांनी व्यापक दृष्टिकोन दाखवला इथे की तुम्हाला संस्था अभ्यास करत असताना त्या राज्याच्या पातळीवरती करायचे, राष्ट्राच्या पातळीवरती करायचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या पण ज्या संस्था असतील त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. पण या संस्थांचा अभ्यास कसं करायचा ते मात्र आपण PYQ मधनं नंतर बघूया. तर हा एवढा सिलेबस दिलेला आहे. आता विचार करा की एवढा सिलेबस मधनं सगळे प्रश्न येणार आहेत का? नाही, राईट. हा सिलेबस ना बऱ्याचदा MPSCचा कोणताही सिलेबस खूप जास्त फसवा असतो. एक तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं असतं की सिलेबसला धरून अभ्यास करा, पण सिलेबसला धरून अभ्यास केला तर एवढंच आहे का पर्यावरण? नाही, पर्यावरण याच्यापेक्षा खूप काही जास्त आहे. आणि प्रश्न सुद्धा याच्यावरती विचारले जाणार आहेत. म्हणजे याच्या बाहेरचे काही प्रश्न आहेत अजून, ते पण आपल्याला विचारले जाणार आहेत. मग ते नेमकं काय आहे? सिलेबस आणि सिलेबसच्या पलीकडं अजून काय आहे की जे पर्यावरणामध्ये आपण अभ्यासलं पाहिजे किंवा ज्याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात, तर तेही आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. तर हे सिलेबस होतं, थोडं आपण डिस्कशन याच्यावरती केलं. आता आपण पुढे जाऊया. कंबाईनमध्ये अजून प्रश्न किती विचारतील याची आपल्याकडे आकडेवारी नाही आहे. आत्ता पहिल्यांदा ग्रुप C ची एक परीक्षा झाली बघा, राईट. ग्रुप C ची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये 5 मार्कांसाठी विचारलेलं आहे. आणि आपण असा अंदाज लावू शकतो की आता इथून पुढे कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C या दोघांसाठी 5 मार्कांसाठीच हा विषय विचारला जाणार इथून पुढे. ठीक आहे. कारण मेन्समध्ये असल्या कारणाने इथं काही जास्त बदल करणं त्यांना शक्य नाहीये. कारण आता जर बघितलं पॅटर्न, त्यांनी काय केलंय, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी याच्यासाठी 5 विचारलेत, कम्प्युटर आणि IT याच्यासाठी 5 विचारलेत आणि एन्व्हायरमेंट याच्यासाठी 5 विचारलेत. ठीक आहे. म्हणजे असे हे 15 मार्क टोटल आहेत. त्यातलं आपण फक्त एका विषयाची सध्या चर्चा करतोय, या दोघांची पण नंतर आपण करणार आहोत. हे राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमधली मी साधारण संख्या दिली. हे कशासाठी? तुम्हाला दाखवायला की बाबा विषय महत्त्वाचा असणार आहे, याला दुर्लक्षित करायचं नाहीये. मग आपण हे जरी धरलं तर मिनिमम 5 मार्क आपल्याला कंटिन्युअसली येतच राहणार आहे. इथून पुढे मिनिमम 5 मार्क तर येणार म्हणजे येणारच. आणि 5 मार्क किती महत्त्वाचे आहेत हे वेगळं मी सांगायला नको अजून. म्हणजे 5 मार्क म्हणजे खूप नाही आहेत वगैरे अशी जर तुमची कल्पना असेल तर 5 मार्क किती जास्त महत्त्वाचे असू शकतात हे तुम्हाला परीक्षा द्यायला लागल्यानंतर कळतं. कारण जेव्हा आपलं पॉईंट मार्कांमध्ये काहीतरी रिझल्ट जातो तेव्हा लक्षात येतं की अरे प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आता सध्या आपण याच्यावरती जास्त बोलायचं नाही आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यास करायचा कसा. सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो की अभ्यास नेमका कसा करायचा. कारण आपण सगळे नवीन असतो. मग काय होतं की यांनी एक सांगितलेलं असतं, त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं, मित्र तिसरंच काहीतरी करत असतो आणि आपण सगळं करायला लागतो आणि थोड्या पुढे जाऊन थांबतो. का? अरे काहीच होत नाही. यांनी काहीतरी वेगळं सांगितलं होतं, त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं होतं, माझा मित्र वेगळंच काहीतरी सांगतोय, क्लासमध्ये काहीतरी वेगळंच सांगितलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन आपण थांबतो. ही सगळ्यांची परिस्थिती अशी होत असते. का? कारण मुळात आपल्याला माहीत नसतं आपण काय करायचंय. आपण काय करतोय, दुसऱ्यांनी काही सांगितलं याच्यावरती अवलंबून असतो. मग आपण ओरिएंटेशन लेक्चर घेण्याचं काय महत्त्व आहे की तुम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे सिलेबस काय आहे. कारण त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. PYQ का महत्त्वाचे त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून मी काही पॉईंट्स काढलेले आहेत की अभ्यास आपण कसा करायचा आहे. ठीक आहे. आता पहिली जी समस्या आहे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ती काय आहे की इतर जे विषय आहेत, म्हणजे तुमची इतिहास भूगोल वगैरे जे विषय आहेत त्यांच्याप्रमाणे नेमका अभ्यासक्रम दिलेला नाही आपल्याला. म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे की कोणताही नेमका अभ्यासक्रम नाही. राईट. कारण बघितलं तर आपण आताच डिस्कस केला अभ्यासक्रम हा सगळा ओपन एंडेड आहे. म्हणजे मानवी विकास आणि पर्यावरण काय कळणार आहे त्याच्यामधनं? काहीच नाही. हा खूप जास्त ओपन एंडेड आहे आणि क्लॅरिटी देणारा नसतो आपल्याला. त्यामुळे थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळं इतर GSच्या विषयांसारखा हा नेमका अभ्यासक्रम नसल्यामुळे पण प्रॉब्लेम आहे अनेक विद्यार्थ्यांना.
मग आपल्याला कळत नाही की काय वाचलं पाहिजे किंवा अभ्यास कसा केला पाहिजे. तर याला आपण ॲड्रेस करूया. त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडींचं एक चांगलं अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ते तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. मग तुम्ही दैनंदिन वृत्तपत्र काही बघू शकता, स्कॅन करू शकता, की नंतर कुठल्या पुस्तकांमधनं पण काही करंटच्या गोष्टी बघू शकता. अर्थात आपण क्लासमध्येच हे सगळं कव्हर करणार आहोत, पण करंटचे अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे आता ग्रुप सी मध्ये पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे की कसा एक करंटमधला प्रश्न विचारला गेलेला आहे जो पर्यावरणाच्या संबंधित होता. म्हणजे पर्यावरणाचे 5 प्रश्न, त्याच्या व्यतिरिक्त करंट अफेअर्समध्ये अजून एक पर्यावरणाचा प्रश्न, असं पण होणार आहे. ठीक आहे, कारण करंटमध्ये पण महत्त्वाचे पर्यावरणाचे जे मुद्दे असणार आहेत ते तुम्हाला विचारले जातील सेपरेट करंटमध्ये, आणि प्लस पर्यावरणाचे 5 प्रश्न वेगळे असं तुम्हाला दिसू शकतं. त्यानंतर पर्यावरणाचा अभ्यास सुरू करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे काय असू शकतं, तर मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका आपण तपासल्या पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सर ठीक आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे की PYQ महत्त्वाचे आहे, ठीक, बरं. मग तुम्ही म्हटलं की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका तपासा, आणि याला मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिकाच नाही आहेत, कारण हे आत्ता सिलेबसमध्ये ॲड झालंय. मग आपण काय करायचंय, तर MPSC मार्फत, MPSC प्री असेल, मेन्स असेल, राईट, किंवा याच्या मार्फत अजून दुसऱ्या काही परीक्षा घेतल्या गेल्या तसे ॲग्री किंवा फॉरेस्ट, या सगळ्या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले गेले तेच आपले PYQ असणार आहे. MPSC आता काही एकच झाली, फॉरेस्ट, ॲग्री वगैरे तो भाग वेगळा, पण त्याच्या आधी सगळ्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले ते आपल्याला सगळे महत्त्वाचे असणार आहेत. लक्षात येत आहे का? त्यामुळे MPSC प्री मेन्स, ॲग्रिकल्चर प्री मेन्स आणि फॉरेस्ट्री प्री मेन्स याच्यामध्ये जेवढे प्रश्न विचारले गेलेले असतील ते सगळे आपल्याला करायचे. ओके, आणि पुढे मी अजून सविस्तर PYQ बद्दल बोलणार आहे. त्यानंतर या खालील 6 शीर्षकांच्या मध्ये अभ्यास करा तुम्ही पर्यावरणाचा. 6 असे ठोकळे सांगतो की जे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तुम्ही शब्द लक्षात ठेवा फक्त. पहिलं काय सांगितलंय, पर्यावरणातले सिद्धांत. पहिलं काय अभ्यासायचं आहे, पर्यावरणामधले सिद्धांत, बेसिक कॉन्सेप्ट असं त्याला म्हणतो, पर्यावरणाचे बेसिक कॉन्सेप्ट. सिलेबसमध्ये दिलंय का हे, तर नाही दिलं. म्हणून काही करायचं नाही का आपण, 100% करायचं. कारण एक परीक्षा दाखवा मला ज्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्टवरती प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे ब क ड जेवढे पण भरतीपासनं ते MPSCच्या सगळ्या परीक्षांच्या मध्ये पर्यावरण जिथं आहे तिथं बेसिक कॉन्सेप्ट विचारलेलेच दिसतात. सिलेबसमध्ये दिलेलं असेल किंवा नसेल, आपल्याला ते करायचंच आहे. ओके, बघा जसं की काय उदाहरणार्थ त्यांनी सांगितले अन्न साखळी. अन्न साखळी म्हणजे काय, फूड चेन, इकोटोन, त्यानंतर जैव रासायनिक चक्र, बायोजिओकेमिकल सायकल असेल, जैविक ऑक्सिजनची मागणी, याला BOD असं म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, याच्यावरती प्रश्न आहेत, किंवा परिसंस्था आणि परिस्थितिकी. आता इथं लिहिलेल्या प्रत्येक शब्दावरती प्रश्न विचारलेला आहे. बेसिक कॉन्सेप्ट आहेत हे. ठीक आहे, मग अन्न साखळी म्हणजे काय, त्यांनी उदाहरण देतात की खालीलपैकी कुठली अन्न साखळी योग्य आहे, अयोग्य आहे. अन्न साखळीमध्ये किती स्तर असू शकतात, 3 असतात, 4 असतात का 5 असतात, की अन्न साखळीमध्ये 4 ते 5 स्तर का असतात. रेमंड लिंडमन कोण आहे, ही संकल्पना कोणी मांडली, अन्न साखळी स्थिर असते का अन्न जाळं स्थिर असतं, सगळे प्रश्न विचारलेले आहेत. राईट. त्यानंतर इकोटोन, इकोटोन काय असतो, त्याची व्याख्या काय आहे, इकोटोनचे उदाहरणं काय आहेत, इकोटोन पर्यावरणीयदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे, हे सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर हे जे तुम्हाला दिसते परिस्थितिकी आणि परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम आणि इकोलॉजी. ऐकायला किती सेम शब्द आहेत बघा, इकोसिस्टीम, इकोसिस्टीम आणि इकोलॉजी सेम शब्द वाटतात, इकोसिस्टीम आणि इकोलॉजी. पण पर्यावरणामधल्या हे 2 मूलभूत संकल्पना आहेत ज्या वेगवेगळ्या आहेत. इकोसिस्टीम म्हणजे काय असतं आणि इकोलॉजी म्हणजे काय असतं, दोन्ही विचारलंय. बऱ्याचदा काय झालंय, हा प्रश्न कसा आलाय, इकोसिस्टीमची व्याख्या देतात, इकोलॉजीची व्याख्या देतात आणि ती व्याख्या उलटी करून सांगतात की इकोलॉजीच्या व्याख्या पुढे इकोसिस्टीमची देतात, इकोसिस्टीमच्या पुढे इकोलॉजीची देतात आणि वरीलपैकी कुठला बरोबर आहे सांगा, असा प्रश्न येतो. त्यानंतर ह्या परिस्थितिकी बद्दल दुसरे प्रश्न विचारले की याचा एक तर मी सांगितलं व्याख्या विचारतात, राईट. त्यानंतर हा शब्द कुठून आला, राईट, कुठल्या भाषेतनं आला, हा शब्द पहिल्यांदा प्रचलित कुणी केला असा विचारलाय,
हा शब्द प्रचलित कुणी केला, हा पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे परिस्थितिकी म्हटलं की त्याची व्याख्या हा शब्द पहिल्यांदा अर्नेस्ट हेकलनी 1869 मध्ये वापरला. त्याचा उगम उत्पत्ती ग्रीक भाषेमधनं झालेलं आहे. ग्रीकमधल्या 2 शब्दांमधनं ओक्योस आणि लोगॉसमधनं झालेलं आहे. किंवा ओकॉस म्हणजे घर आणि लोगॉस म्हणजे अभ्यास. घराचा अभ्यास, अधिवासाचा अभ्यास, पृथ्वीचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी. बोललेला प्रत्येक शब्द परीक्षेमध्ये विचारलेला आहे. काय ते सगळे बेसिक कॉन्सेप्ट. सेम इकोसिस्टीमच्या बद्दल, परिसंस्थेच्या बद्दल शब्द कुणी प्रचलित केला, केव्हा केला, 1935, आर्थर टान्सले, सगळे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मला सांगायचं आहे काय की हे सिलेबसमध्ये दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. प्रश्न विचारलेत का, 100% विचारलेत. मग आपला पहिला फोकस काय असला पाहिजे, पर्यावरणीय सिद्धांत आपण अभ्यास करायचे, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे, काय अभ्यास करायचा आहे तर पर्यावरणीय सिद्धांत जे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय उपक्रम. दुसरा काय महत्वाचा शिकायचा आहे आपण, आंतरराष्ट्रीय उपक्रम. ठीक आहे, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय उपक्रम. तुम्ही म्हणा आंतरराष्ट्रीय उपक्रम कसे काही महत्वाचे असतील ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या परीक्षेला. चल लांब नको जायला, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे, खूप लांबचं एक्झाम्पल नको, परवाचंच एक्झाम्पल देतो तुम्हाला की काय प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ग्रुप सीची जी परीक्षा झाली त्या ग्रुप सी मध्ये एक प्रश्न आपल्याला विचारला, हा तो करंटमध्ये विचारला. बघा, पर्यावरणामध्ये नाही विचारला. मी काय म्हटलं की प्रश्न आपल्याला पर्यावरणाचा येऊ शकतो किंवा करंटमध्ये येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय उपक्रम याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, UNFCCC म्हणजे जागतिक पर्यावरणाची परिषद, COP27 म्हणजे 27वी परिषद कुठे पार पडली. आत्ता परवा दिवशी विचारलेला प्रश्न आहे. COP27 विचारलं, पण आता तुम्ही जर बघितलं ऑलरेडी आपली दुबईमध्ये COP28 चाललेली आहे. जर ही ग्रुप सीला COP27 विचारले, कंबाईनमध्ये तुम्हाला COP28 विचारतील. आणि प्रश्न विचारताना काय विचारतात, एक विचारतील की दुबईमध्ये कितवी जागतिक पर्यावरणीय परिषद चालू आहे, 28वी परिषद. कधी प्रश्नामध्ये सांगतील की COP28 ही परिषद सध्या चालू आहे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये चालू आहे. आता COP27 इजिप्तमध्ये चालू आहे, हा प्रश्न. ही इजिप्तची परिषद कधी झाली आहे, 2022 मधली परिषद आहे. 23 मध्ये आता COP28 कुठं झाली आहे, दुबईमध्ये झाली आहे. म्हणजे प्रश्न कशामधून आला, आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. मग पर्यावरण विभागातली सर्वात महत्वाचे विभाग आहे. या अंतर्गत हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शन म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा जो करार आहे, म्हणजे आज जगामध्ये सगळ्यात जास्त काय बोललं जातंय तर ते हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ. त्याचा सामना करण्यासाठी जो करार अस्तित्वात आला 1992 मध्ये, आणि याच्यावरती इतके जास्त प्रश्न विचारलेले आहेत, राईट. म्हणजे CBD काय आहे, UNCCD काय आहे, वसुंधरा परिषद काय आहे, हा करार लागू कधी झाला, कोणत्या तारखेला लागू झाला, किंवा याच्या परिषदानंतर 1995 पासून ज्या परिषदा सुरू झाल्या त्या कुठे कुठे झाल्या, हे सगळे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर आंतरराष्ट्रीय अधिवेशन पण महत्त्वाचे आहेत. खूप जास्त आंतरराष्ट्रीय करार आहेत. रामसार करार असेल तर त्याच्यावरती आपल्याला खूप जास्त प्रश्न विचारले आहेत. म्हणजे पर्यावरणामध्ये ज्या पण आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. मग त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या असू द्या किंवा नॉन UNच्या असू द्या, कुठले पण. आता मी इधर रामसार कन्व्हेन्शन एक करार दिलाय, असे आपण एक 15 करार आहेत आंतरराष्ट्रीय करार, ते सगळे शिकणार आहोत आणि त्याच्यावरती प्रश्न सुद्धा आपण तयारी करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे राष्ट्रीय उपक्रम वरती फोकस करायचं. राष्ट्रीय उपक्रम, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज विचारला प्रश्न. ठीक आहे, काय नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, राष्ट्रीय उपक्रम आहे. नॅशनल सोलर मिशन काय आहे, किती साली सुरू झालं, किती सौर ऊर्जा निर्माण करायची होती, प्रश्न विचारलाय. त्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टीम आहे, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हॅबिटॅट, हे सगळे कार्यक्रम याच्यामधले आहेत, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज मधले, राईट. त्यानंतर नॅशनल हे झालं, पर्यावरणावरील सर्व सरकारी उपक्रमांचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशा सरकारने चालू केलेल्या स्कीम्स ज्या असतील सगळ्या, त्या सगळ्या याच्यामध्ये येतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये कायदे करार वगैरे सगळंच येतं. मी आत्ताच सांगितलं की ग्रुप सी मध्ये प्रश्न विचारला की 1986चा जो कायदा आहे, पर्यावरण संवर्धन कायदा किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, एवढे दिवस काय विचारायचे
की कोणत्या वर्षी तो कायदा झाला. आता विचारलं की कोणत्या महिन्यामध्ये तो कायदा भारताच्या गॅझेटेमध्ये ऍड केला, मग आपल्याला माहित पाहिजे की नोव्हेंबर 1986 मध्ये तो ऍड झाला. अशा प्रकारचे प्रश्न आता म्हणजे थोडं हटके प्रश्न विचारायची ट्रेंड आपल्याला याच्यामध्ये आता दिसतीये. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे प्रजाती. प्रजाती म्हणजे काय, त्याच्यामध्ये वनस्पतीच्या असू शकतात, प्राण्यांच्या असू शकतात. त्यांचं काय तर प्रजातींचा अभ्यास करताना त्यांचं संवर्धन लक्षात ठेवायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. संवर्धन, त्यांचा अधिवास, अभयारण्य, गणना आणि इतर रिपोर्ट. प्रत्येक हा वेगवेगळा मुद्दा आहे. संवर्धन म्हणजे संवर्धनाचे प्रकल्प. आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये प्रोजेक्ट चिता आपण केला, तर मग किती चित्ते भारतामध्ये आणले, कुठून आणले, साऊथ आफ्रिकेमधनं किती आणले, नमिबिया या देशामधनं किती आणले, आफ्रिकेमधनंच का आणले, मग हा जगातला पहिला आंतरखंडीय स्थानांतर प्रकल्प आहे, तो यशस्वी झाला का, कुठे नेऊन सोडलं त्यांना, कुठल्या राज्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, कुठल्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं तर कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये. कुनो पालपूर हे नाव का पडलं, कुठली नदी वाहते, कोणत्या वर्षी त्याला राष्ट्रीय उद्यान दर्जा मिळाला, हे सगळे प्रश्न महत्वाचे काय हे अलीकडे झालेलं आहे. मग जुने पण जे प्रकल्प आहेत, आता प्रोजेक्ट टायगर आहे, व्याघ्र प्रकल्पाची जो प्रश्न आहे, 1973ला सुरू झाला होता प्रोजेक्ट टायगर, ठीक आहे, 1973ला. आता 2023 मध्ये काय झालं, याला 50 वर्ष पूर्ण झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की आयोगाला की असे 50, 25, 100, 75 वर्ष पूर्ण झाले की प्रश्न विचारायची सवय आहे. मग प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला, 73. प्रोजेक्ट लायन कधी सुरू झाला, प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाला, मग 50 वर्षामध्ये काय नेमकी स्थिती आहे, व्याघ्र गणना कधीपासून झाली आहे, राईट. 5वी व्याघ्र गणना 2022 मध्ये झाली. मग भारतामध्ये किती वाघांची संख्या आहे, जगातले 85% वाघ एकट्या भारतामध्ये आढळतात, हे सगळं आपल्याला तिथं महत्वाचं असणार आहे. लक्ष येतंय. मग प्रजातींच्या बाबतीमध्ये काय अभ्यास करायचा, संवर्धनाचे सगळे प्रकल्प, त्यांचा अधिवास, म्हणजे याच्यामध्ये नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यानं असतील, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असतील किंवा टायगर रिझर्व्ह असतील, हे सगळं विचारलं जाईल. बायोस्फिअर रिझर्व्ह, त्यानंतर अभयारण्य बघितलं, त्याची गणना कशी केली जाते प्रजातींची, आणि इतर जे पण काही त्यांच्या संदर्भामध्ये रिपोर्ट येतात ते सगळे रिपोर्ट आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. पुढचं महत्वाचा घटक आहे रसायने आणि प्रदूषक, केमिकल्स आणि पोल्युटंट्स. मी आता सुरुवातीला सांगितलं की प्रदूषण, आता हा सिलेबसमध्ये पण दिलेला आहे मुद्दा डायरेक्ट, की प्रदूषणाच्या बद्दल काय काय सरकारी धोरण असतील, प्रदूषणाची प्रक्रिया असेल, प्रदूषक असतील, हे सगळं विचारलं जातं आणि आपण सगळं क्लासमध्ये हे डिटेलमध्ये करणार आहोत. ठीक आहे. स्टेट बोर्डमध्ये जे दिलेलं असेल किंवा काही वेगळं अजून असेल त्याच्या पलीकडचं, हे सगळं अभ्यास सविस्तर आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर हे होते 6 महत्त्वाचे घटक जे आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. एक राहतो ते म्हणजे राष्ट्रीय उद्यान, मी मागे सांगितलं, राखीव जागा. ठीक आहे. याच्यातनं पण प्रश्न येतात आणि एकच प्रकारचा प्रश्न येतो, मॅच द फॉलोइंग. म्हणजे आपल्याला पद्धत पण माहिती आहे की आयोग प्रश्न कसं विचारणार आहे ना, अभ्यास असा आपण कसा करायचा आहे. मग आता मला सांगा, 106 राष्ट्रीय उद्यान आहेत म्हणजे नॅशनल पार्क आहे, राईट. त्यानंतर 54 टायगर रिझर्व्ह आहेत भारतामध्ये, त्यानंतर 18 बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत, त्यानंतर 75 रामसार साइट्स आहेत, करार आहे, आंतरराष्ट्रीय रामसार करार. आता मला सांगा, हे काही सगळं तुम्हाला पाठ होणार आहे का? महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापना केव्हा झाली, सगळ्यात मोठा कुठला आहे, सगळ्यात लहान कुठे आहे, इतकं सगळं पाठांतर करायचंय, गरज आहे का? नाही गरज आहे. अभ्यास करायचा हा, मग कसा करायचा, PYQ जर बघितले मग लक्षात येतं याच्यामध्ये करंटमध्ये असलेले, अलीकडेच नव्याने निर्माण झालेले असेच फक्त मुद्दे विचारले जातात. आणि सगळे 106 पाठ करण्यापेक्षा जर फक्त PYQ बघितले आणि तुम्हाला एक 10-15 पाठ झाले तरी सुद्धा त्या कुठलाही येणारा प्रश्न त्याच्यामध्ये त्या 10-15 पैकी 1-2 ऑप्शन असतात आणि आपल्याला एलिमिनेशन करता येतं. म्हणजे खूप जास्त पाठांतर केलं पाहिजे. कंबाईनच्या मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये विशेषतः तुम्हाला पाठांतराला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि ज्याचं लय पाठ तो लय शहाणा किंवा हुशार, अशी एक संकल्पना आपण मार्केटमध्ये निर्माण करतोय. पण मला वाटतं तसं करायची काही गरज नाही आहे, राईट. तुमचा मित्र एक असतो, त्याला सगळं पाठ असतो, पण परीक्षा काही तो क्वालिफाय होत नाही.
मग जर त्याला सगळंच पाठ आहे मग का नाही क्वालिफाय होत? तर परीक्षा ही पाठांतराचीच आहे का फक्त? नाही, पाठांतर हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, पण काय पाठ करावं काही नाही पाठ करावं हे सुद्धा आपल्याला कळणं खूप जास्त गरजेचं आहे. उगीच उठसूट सगळंच पाठ करतोय काही गरजेचं नाहीये. पर्यावरणाच्या मध्ये पण पाठांतराच्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल गोष्टी आहेत, विचारल्या जाणार आहेत, पण करायचं काय नेमकं त्यातलं हे मात्र आपण PYQच्या विश्लेषणामधनं शिकणार आहोत किंवा बघणार आहोत. ठीक आहे, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. जसं बातम्यांमध्ये वारंवार येणारे नॅशनल पार्क्स असतील तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे असतील असं आपल्याला माहीत पाहिजे, किंवा तेच फक्त आपण पाठ करायचं आहे. राईट, सगळं पाठ करत बसायचं नाहीये. त्यानंतर पर्यावरण या विषयामधले थोडे हाय स्कोरिंग टॉपिक्स काय आहेत? ठीक आहे, हाय स्कोरिंग टॉपिक्स कशासाठी? ॲक्च्युली पर्यावरणामध्ये असं काही क्लासिफिकेशन आपल्याला करता येत नाही हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग. जेवढे मुद्दे आहेत पर्यावरणामध्ये ते सगळे हाय स्कोरिंगच आहेत. खूप जास्त त्याला आपण सेपरेट करू शकत नाही, पण तरी पण मी इथं मुद्दे काही लिहिलेले आहेत की जे तुम्हाला हाय स्कोर करू शकतात. जे मागे आपण 6 महत्त्वाचे मुद्दे बघितले तेच आहेत, पण इथं बघू आपण. ठीक आहे, पहिलं काय आहे की पर्यावरण परिस्थितिकी आणि त्याचे बेसिक कॉन्सेप्ट्स. आता मी तुम्हाला याच्यावरती ऑलरेडी सांगितलं की किती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. पर्यावरण परिस्थितिकी, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट्स, मग त्याच्यामध्ये खूप येतात. इकोसिस्टीम काय असतं, इकोलॉजी काय असतं, इकोटोन काय आहे, निश काय आहे म्हणजे सुस्थान काय आहे, त्यानंतर उन्नत अनुक्रमण काय असतं, असे खूप सारे बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये विचारलेले दिसतात. आणि अभ्यास करत असताना तुमचा फोकस त्या बेसिक कॉन्सेप्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल याच्याबद्दल खूप जास्त प्रश्न येतील. म्हणजे हरितगृह वायू काय असतात, ग्रीनहाऊस गॅस काय असतात, कॉप परिषदा काय आहेत, भारत त्याच्याबद्दल काय करतोय, INDC काय आहेत, खूप जास्त प्रश्न विचारले जातील. INDC मध्ये पंचामृत काय आहे, पंचामृत भारताने जे घोषित केलं ते काय आहेत, याच्या परिषदा कुठे कुठे पार पडत आहेत, असे खूप प्रश्न म्हणजे स्टॅटिक आणि करंट दोन्ही प्रश्न याच्यावरती विचारले जातात. पुढचं आहे जैवविविधता. मग त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट्स प्लस भारतातली जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स काय असतात, जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स काय असतात, पश्चिम घाट काय आहे, हिमालयन प्रदेश काय आहे, भारतामध्ये किती हॉटस्पॉट्स आहेत, 17 मेगा डायव्हर्स कंट्रीज कुठल्या आहेत, कन्झर्वेशन इंटरनॅशनल कोण आहे, त्यानंतर जैवविविधता हॉटस्पॉट ही कॉन्सेप्ट कुणी दिली, नॉर्मन मेयर्स. किती वेळा विचारलेला प्रश्न आहे आणि रिपिटेशन आहे. राईट, 1988 मध्ये कॉन्सेप्ट दिली, नॉर्मन मेयर्स आहे, तो कुठल्या देशाचा होता. हे सगळं जैवविविधतेमध्ये विचारलं जात असतं आणि आपल्याला करायचं आहे. म्हणजे त्याचे कॉन्सेप्ट पण करायचे प्लस भारतामधली जैवविविधता पण आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यानंतर वन्यजीव संवर्धन मी मागे पण सांगितलं, याचे सगळे कार्यक्रम करायचे. म्हणजे कधीपासून 1970 मध्ये कुठला प्रकल्प होता, 1972 मध्ये कुठला होता, 1973 मध्ये कुठला होता, 1975 मध्ये कुठला होता, 1992 मध्ये कुठला होता, 2009 मध्ये कुठला आहे, 2005 मध्ये कुठला आहे. बस एवढं पाठ करा, संपला प्रश्नच. संवर्धनावरती याच्यापेक्षा वेगळं काही येऊ शकत नाही. संवर्धनाचे प्रकल्प याच्यापेक्षा जास्त आहेत, पण याच्या बाहेर न आला तर मला सांगा परत. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असतात ना आपल्याला, त्या 4 मध्ये 2, 3 तर 100% असणार म्हणजे असणार, ह्याच्याशिवाय प्रश्नच पूर्ण होत नाही हा. मग सगळं पाठ करण्यापेक्षा हे 4-5 पाठ करा. ते आपण स्ट्रॅटेजी हळूहळू क्लासमध्ये शिकणार आहे. त्यानंतर प्रदूषण, जल, हवा आणि मी सांगितलं, आणि ध्वनी प्रदूषणाचे कितीतरी जास्त प्रश्न आलेले आहेत. तुम्ही कुजबुजता तेव्हा किती डेसिबल आवाज होतो प्रश्न विचारलाय, किंवा ध्वनी प्रदूषणाचे काय परिणाम होतात शरीरावरती प्रश्न विचारलाय. मी जेव्हा प्रश्न विचारलाय म्हणतोय तेव्हा राज्यसेवेमध्ये विचारलाय बरं का, आणि तेच आपल्याला विचारलं जाणार आहे इकडे. त्यानंतर शाश्वत विकास, हे जे ओपन एंडेड सुरुवातीला सिलेबसमध्ये गोष्टी आपण बघितल्या ना, की पर्यावरण विकास आणि मानव आणि पर्यावरण विकास, पर्यावरणपूरक विकास, ह्या सगळ्यांचं एकच अर्थ आहे, तो म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या कुणी केली, 1983 मध्ये कुठलं समिती नेमली गेली, 1987 मध्ये त्याची व्याख्या पहिल्यांदा केली. ब्रुडलँड कमिशन काय आहे, त्या ब्रुडलँड कमिशनच्या रिपोर्टचा शीर्षक काय होतं, आवर कॉमन फ्युचर. हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न कुठे येतात, शाश्वत विकासामध्ये. शाश्वत विकासामध्ये अजून एक मुद्दा विचारला जाऊ शकतो, SDG काय आहेत,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास ध्येय काय आहेत, मग ते 17 ध्येय आहेत, त्याच्यातले पर्यावरणाचे कुठले आहेत, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर कायदे, कार्यक्रम आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय. कायदे आणि कार्यक्रम मी सांगितलं, कायद्यांच्या मध्ये भारताचे पण काही कायदे आहेत, आंतरराष्ट्रीय पण काही करार आहेत किंवा कार्यक्रम आहेत, ते सगळे आपल्याला माहिती असले पाहिजेत. एक भारतामधले 9-10 कायदे पाठ जर असले, म्हणजे फक्त वर्ष फॅक्च्युअल डेटा, तरी पण सफिशियंट आहे. म्हणजे 1927, 1972, 1974, 1981, 86, 1988, 2006 आणि 2009-10 आणि 2016 झाले. एवढेच कायदे माहीत पाहिजेत भारतातले, जे पर्यावरणाच्या बाबतीत आहेत. याच्यापेक्षा वेगळं अजून काही नाही. म्हणजे आपण खूप गोष्टी सीमित करू शकतो की अभ्यास नेमका काय करायचा आहे. आणि ऑब्व्हियसली शेवटी राहतं महत्त्वाचं, ते म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी ॲक्च्युली आपल्याला ॲडिशन आहे पर्यावरणामध्ये, की पर्यावरण प्लस अजून करंटमध्ये काहीतरी प्रश्न त्याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात. तर हे साधारणतः आपले हाय स्कोरिंग टॉपिक्स. आपला फोकस याच्यावरती पाहिजे. सगळं पर्यावरण म्हणजे हे का नाही, याच्यापेक्षा अजून वेगळे पण मुद्दे आहेत, पण आपला फोकस याच्यावरती असला पाहिजे. आपण जास्त लक्ष याच्यावरती केंद्रित केलं पाहिजे, कारण हे आपल्याला जास्त मार्क मिळवून देऊ शकतात. ओके, आता पुढे काय करा. नॉर्मली तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये काय करायचं, काही गोष्टी मी सांगतोय. एक आहे की न्यूजपेपर वाचा रेग्युलरली, राईट. म्हणजे आता याच्यामध्ये दुसरा पण एक ऑप्शन आहे की बाबा डायरेक्ट रेडीमेड तुम्हाला मॅगझिन्स पण मिळतात, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यातला पर्यावरणाचा घटक वाचू शकता. त्यामुळे कंपल्सरी न्यूजपेपर वाचला पाहिजे अशी गरज नाही. इनफॅक्ट ग्रुप बी आणि ग्रुप सी ला वाचू नका. डायरेक्ट तुम्ही मॅगझिन जर घेतले तरी पण चालतंय. त्याच्यामध्ये करंट तुमचं कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटरलिंकिंग करायची आपल्याला याची पण खूप जास्त गरज नाही. कंबाईनमध्ये स्टॅटिक आणि डायनॅमिक दोन्ही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. स्टॅटिक म्हणजे काय, कॉन्सेप्ट, आणि डायनॅमिक म्हणजे काय, बदलणार करंट अफेअर. दोन्ही आपल्याला गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आता जागतिक तापमान वाढ ही प्रक्रिया काय आहे, हे कॉन्सेप्ट आहे. हा स्टॅटिक आहे, हा कधी बदलणार नाही. पण त्याच्याबद्दल आज काय बोललं जातंय, आज काय घडतंय, हे नेहमी बदलतंय, रोज बदलतंय. तर आपण पर्यावरणाचा अभ्यास करत असताना कॉन्सेप्ट प्लस स्टॅटिक अशा दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता इथं काही प्री आणि मुख्य असं वेगळं करायची गरज नाही. पर्यावरण आहे, तो प्रीमध्ये तसाच आहे, मुख्यमध्ये पण तसाच आहे. त्यामुळे त्याच्यात वेगळं पण अजून काय करायचं नाहीये. ठीक आहे. आता याच्या संबंधित काही प्रकाश केलेले अहवाल असतील, काही संस्था असतील, किंवा समस्या तुम्ही कुठे वाचत असाल, मी सांगितलं दिल्ली मुंबईची समस्या, काही करार तुम्हाला माहिती असेल, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. किंवा वाचण्यात कुठं आलं तर हे तुम्हाला माहित पाहिजे, कारण याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आता बघा, WHO एक अहवाल होता की भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या प्रदूषणामुळे आरोग्यावरती परिणाम होतात. त्याच्या ऑप्शनमध्ये होतं हवा, राईट, पाणी किंवा जल प्रदूषण, त्यानंतर वायू प्रदूषण आणि अजून एक काहीतरी होतं. मग सगळ्यांना काय वाटलं की त्याचं उत्तर हवा प्रदूषण आहे. का? कारण खूप चर्चेमध्ये असतं. पण WHOचा अहवाल आला होता आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त आरोग्याला धोका या पाण्याच्या प्रदूषणापासून होतात किंवा जल प्रदूषणापासून होतात. का? कारण हवा प्रदूषण ही शहरी समस्या आहे. शहरी भागामध्ये ती समस्या आहे. ग्रामीण भागामध्ये हवेचा काही प्रदूषणाची समस्याच नाही आहे. पण पाण्याच्या बाबतीमध्ये बघा की ग्रामीण भारतामध्ये पण पाणी दूषित आहे, शहरी भारतामध्ये पण सुद्धा दूषित आहे. तर असे अहवाल जे प्रकाशित केले जातात त्याच्या आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय महत्त्वाच्या सर्व वर्तमान समस्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आज काय घडतंय, आज काय समस्या आहेत देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती, ते आपल्याला माहित पाहिजे. मग इथं परत ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल, ह्याच दोन प्रामुख्याने गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. अहवाल वगैरे आपण बघितलं, ठीक आहे, म्हणजे हे रिपिटेशन झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तुम्ही मला विचाराल आता तुमचे, मला माहित प्रश्न काय असणार आहेत. पहिला प्रश्न असेल काय वाचायचं, म्हणजे रेफरन्स. पहिला प्रश्न तुमचा असणार रेफरन्स बद्दलचा की सर काय वाचायचं. याचं उत्तर मी देतोय. आपल्या क्लासच्या नोट्स आणि स्टेट बोर्ड हे तुमचं पहिलं प्रायोरिटी पाहिजे. तुम्हाला सगळ्या क्लासमध्ये नोट्स दिले जातील PDF स्वरूपामध्ये, त्या आणि स्टेट बोर्ड सुद्धा आपण क्लासमध्येच कव्हर करणार आहे, बोर्डवरती लाईव्ह.
काय वाचायचं स्टेट बोर्डमधनं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यापेक्षा चांगलं कव्हरेज असू शकत नाही. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो सोपं. कुठलंही मार्केटमध्ये पुस्तक घेतलं ना ते 400 पेजेसचं असतं. तुम्हाला हे येणार आहे 5 मार्कांसाठी. मला सांगा तुम्ही कधी 400 पानं वाचणार आणि कधी त्याचं रिव्हिजन करणार, आणि त्या 400 पानातलं काय महत्वाचं आहे काय कळणार आहे तुम्हाला. त्यामुळे रेफरन्स बुकच्या मागे लागण्यापेक्षा क्लासमध्ये आपण जे करणार आहे, ज्या नोट्समध्ये मी 10 ठिकाणांवर सगळं घेतलेलं आहे माहिती, मग त्यात स्टेट बोर्ड असतं, NCERT असतं, न्यूजपेपर असतो, सगळे रेफरन्स बुक असतात, सगळंच ॲड केलं आहे आपण नोट्समध्ये. त्यामुळे कमीत कमी वाचून 5 मार्क घेणं चांगलं आहे का 400 पानं वाचून स्टेट बोर्ड 5 मार्क घेणं गरजेचं आहे. तुम्ही ठरवायचं आहे. कारण इतर पण विषय आहेत की ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याचं पण आपल्याला वाचायचं आहे. त्यामुळे कमीत कमी एफर्ट्समध्ये जर कशामध्ये मार्क तुम्हाला मिळू शकत असतील तर हे पर्यावरण असणार आहे, तसंच कम्प्युटर IT मध्ये आणि रिमोट सेन्सिंगमध्ये. ते अशा प्रकारे तुम्हाला दिलं जाईल की तुम्हाला अजून याच्यापेक्षा बाहेर वेगळं काही करायची गरज पडणार नाही. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे ते म्हणजे PYQ. काय अभ्यास करायचा आपल्याला सिलेबस सांगतं, पण अभ्यास कसा करायचा हे मात्र आपल्याला हे PYQ सांगत असतात. कारण मी कशावरनं काढलं, हाय स्कोरिंग टॉपिक PYQ वरनं काढलं. की मागे PYQs बघितले आपण की कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेत पर्यावरणामध्ये, तर आपल्याला लक्षात येतं की हेच आता हाय स्कोरिंगवाला मी तुम्हाला मागची स्लाइड दाखवली तर ते PYQ वरनं समजतं. मग PYQ बघत असताना तुम्ही कुठे सीमित नाही ठेवायचे. राज्यसेवा, कृषी सेवा, वनसेवा, त्याची मेन्स, त्याची काय प्री असेल, टेक्निकलच्या आधीच्या जे एक्झाम सगळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या एक्झाममधले सगळे PYQ इथं महत्त्वाचे आहेत तुम्हाला. प्लस आपण क्लासमध्ये शिकत असताना तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे PYQ नोट्समध्येच कव्हर होणार आहेत. आपण बोलत असताना पण मी तुम्हाला अनेक PYQ सांगणार आहेत. आता बघा, आज ओरिएंटेशनमध्ये कमीत कमी तुम्हाला मी 15 ते 20 PYQ सांगितले की ज्याच्यावरती वारंवार रिपीटेड प्रश्न विचारलेले आहेत. आणि हीच पद्धत आपली क्लासमध्ये राहणार आहे की अशाच प्रकारे आपण क्लासमध्ये पण शिकणार आहोत. PYQ बेस्ड लर्निंग आपण तिथं करणार आहोत. कारण परीक्षेचं स्वरूप तसं आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा जी असणार आहे त्याचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळे आपण अभ्यास सुद्धा तसाच करणार आहोत. ठीक आहे. तर माझ्याकडनं हे होतं पर्यावरणाबद्दलचं ओरिएंटेशन. आज आपण इकडेच थांबूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.